गुड मॉर्निंग एव्हरीवन. शांती संवाद आणि मुक्त विचार मंचतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत. मागच्या वेळेस आपण प्लास्टिक मुक्त वसई यावर एक सत्र आयोजित केलं होतं. त्याला जोडून आज आपण आजचं सत्र ठेवत आहोत. हॅलो, माझा आवाज येतोय का? येस, बोला. त्याला जोडून आज आपण सत्र घेत आहोत कचरा व्यवस्थापन. यासाठी आज आपले वक्ते आहेत आपल्यातलेच सचिन मर्ती. मी आलमेडा सरांना विनंती करतो की त्यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपल्याकडे सचिन मर्ती आलेले आहे. सचिन मर्ती हे तसे आपल्या विवेक मंच आणि मुक्त विचार मंचच्या ग्रुपवर आहेतच, आणि त्यांचा परिचय आपल्याला जास्त करून देण्याची तशी आवश्यकता नाही. त्यांनी सोशल सायन्समध्ये, सोशल वर्कमध्ये टाटा इन्स्टिट्यूटमधून मास्टर्स केलेलं आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीमधून रुरल डेव्हलपमेंटवर मास्टर्स केलेलं आहे. आणि बावखालांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना फेलोशिप मिळालेली आहे टाटाकडून. म्हणजे आपल्याकडे जी बावखाला आहेत त्यांचं मॅनेजमेंट आणि त्याच्यात कशी रचना असते आणि त्याच्यामध्ये कशी सुधारणा केली पाहिजे याच्यावर त्यांचं खूप चांगलं संशोधन आहे. पाणी प्रश्नावर त्यांचं संशोधन किती खोल आहे त्याची आपल्याला प्रचिती आलेली आहे. मागे जीवन विकास मंडळामध्ये देखील त्यांनी याच्यावर प्रेझेंटेशन दिलं होतं. आता ते आगा खान एजन्सी तर्फे हॅबिटेट इंडिया म्हणून प्रोजेक्ट आहे त्याच्यावर काम करतात, आणि विशेष करून ट्रायबल भागामध्ये, आदिवासी भागामध्ये वगैरे आरोग्य सुविधा ज्या आहेत, शौचालय वगैरे यांचं व्यवस्थापन कसं करावं याच्याविषयी ते आगा खान एजन्सी तर्फे काम करतायत. सचिन यांचं या क्षेत्रामध्ये खूप चांगलं संशोधन आहे, आणि आपण पाहतो की आपल्याकडे कचऱ्याचं व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट फारसं केलं जात नाही. काही वेळेला सफाई कामगारांचा संप वगैरे झाला तर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, आणि नियमितपणे सफाईचं काम केलं जातं त्याचं देखील व्यवस्थापन नीट होत नाही. देवनार सारख्या ठिकाणी काही वेळेला आगी लागतात, स्फोट होतात, दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीत आपल्याकडे सगळीकडे आनंदी आनंद आहे. मुंबई सारख्या देशातल्या सर्वात सुधारलेल्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे तर इतरत्र काय असेल ते सांगायला नको. अमेरिकेत वगैरे स्वतंत्र डिपार्टमेंट असतं वेस्ट मॅनेजमेंटचं, आणि त्याच्यातर्फे जसं आपल्याकडे शिक्षण खातं किंवा अशी खाती आहेत वेगवेगळी, तशी वेस्ट मॅनेजमेंटचं स्वतंत्र खातं असतं आणि त्याच्यातर्फे सगळी व्यवस्था केली जाते. त्याच्यासाठी मोठी बजेटची अलॉटमेंट असते. आपल्याकडे हे सगळं अशा प्रकारे केलं जातं की तात्पुरत्या स्वरूपात, आणि ते सुद्धा एक घाणेरडी गोष्ट, म्हणजे याच्याकडे आपण लक्ष देऊ नये अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तर हे सर्व बदलणं आवश्यक आहे, कारण मोठी जेवढी शहरं मोठी होत जातात तेवढी वेस्ट वाढत जाते, कचरा वाढत जातो, आणि त्या कचऱ्याचं व्यवस्थापन नीट झालं नाही तर एक वेळ अशी येईल की या कचऱ्यामध्येच आपली सगळी संस्कृती बुडून जाईल. कारण त्या कचऱ्यातूनच चांगल्या गोष्टी निर्माण होऊ शकतात, फक्त त्याचं योग्य प्रकारे मॅनेजमेंट झालं तर. असं म्हणतात की कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते, फक्त ती योग्य ठिकाणी असली तर ती चांगली समजली जाते. उदाहरणार्थ शेण आहे, तर ते शेण रस्त्यावर असेल किंवा घरात पडलेलं असेल तर ती घाण आहे, परंतु ते शेतात असेल तर ते उपयुक्त असं खत आहे. तर त्याचप्रमाणे आपल्या वेस्टमध्ये जे प्लास्टिक असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात, तर त्यांचा योग्य प्रकारे उपयोग केला, रिसायकलिंग केलं किंवा वापरले गेले तर ते उपयुक्त पदार्थ आहेत. परंतु ते जर न वापरता असे टाकले गेले तर त्याच्यातून दुर्गंधी, रोगराई वगैरे पसरण्याची शक्यता आहे. आताच जपानमध्ये ऑलिम्पिक झालं
त्यांनी सगळ्या इलेक्ट्रॉनिक वेस्टमधून त्यांच्या मेडलसाठी सोनं, चांदी आणि ब्रास वगैरे धातू मिळवले आणि त्याच्यातून मेडल्स तयार केली असं प्रसिद्ध झालं आहे. तर या सगळ्या वेस्ट मॅनेजमेंटच्या गोष्टी आपल्यात देखील आल्या पाहिजेत. सचिन ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि आता आपल्याला त्याच्याकडून चांगली माहिती मिळेल आपण अशी अपेक्षा करूया. वेलकम सचिन. थँक्यू सर. त्याला हरकत नाही. हा ओके. सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. वेस्ट मॅनेजमेंट विषयी म्हणजे माझं बोलणं चालू करण्या अगोदर मागच्या एक आठवड्या अगोदर आपल्या पेपरमध्ये आलेली बातमीपासून मी चालू करतो की आपल्या वसई विरार महानगरपालिकेला 80 करोडचा दंड लावण्यात आला की आपल्याकडे कचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरपट्टीमध्ये 600 रुपये एक्स्ट्रा लावण्यात आले. तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज झाला की 600 रुपये आम्ही का भरायचे, महानगरपालिका स्वतः करत नाही कचऱ्याचं व्यवस्थापन. पण मला तरी वाटतं तो कुठून हा प्रश्न जो आहे तो कुठून तरी आपल्या घरापासून चालू होतोय आणि आपल्या घरापासून समजा आपण कचऱ्याचं चांगल्या प्रकारे विभाजन केलं तर महानगरपालिकेला आज जो दंड लागलेला आहे आणि उदाहरणार्थ महानगरपालिकेला नाही तर आपल्या पूर्ण वसईकरांना की जी आपण हरित वसई म्हणून जे आपण बोलतोय की त्यांना दंड लागलेला आहे. तर तिकडून मी माझं प्रेझेंटेशन आता चालू करतोय. माझी स्क्रीन दिसते? हॅलो. हो दिसतंय, बोला. ठीक आहे. तर आजचं जे काही माझं प्रेझेंटेशन आहे तर त्याच्यावर आपल्या घरातील आपण कचऱ्याचं जो व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो ह्याच्याविषयी मी बोलणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की कचऱ्याविषयी आपण विचार कसा करतोय की सरांनी जे आल्मेड सरांनी पहिली सुरुवात केली की कचऱ्याला आपण वेस्ट म्हणून समजतोय की रिसोर्स म्हणून समजतोय, संसाधन म्हणून समजतोय. तर तिकडून आपली पहिली कृती जी आहे ती चालू होते. आपण समजा त्याचा वेस्ट म्हणूनच विचार करत असू, कचरा आहे, घाणेरडा आहे तसाच विचार करत असू, तर मग तो आपण घाणेरडाच म्हणून बघत जाऊ आणि त्यानंतर आपली कृती तिकडे स्टॉप होते. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की आपल्याकडे 2-3 कृत्या असतात की रस्त्यावर समजा घाण पडली असेल किंवा दगड पडला असेल, एकतर आपण त्याला कट मारून बाजूला जाऊ शकतो किंवा तो उचलून साईडला ठेवू शकतो की ज्याच्यामुळे इतर कोणाला नुकसान होणार नाही. तर आपण समजा रिसोर्स म्हणून त्याचा विचार केला, कारण त्याचा रिसोर्स म्हणून ह्यासाठी विचार व्हावा की आपल्या प्रत्येकाच्या घरपट्टीवरून जवळजवळ 600 रुपये जात आहेत आणि मुंबई महानगरपालिका जे बघितलं तर आज मुंबईमध्ये आपण समजा जागा घ्यायला गेलो तर करोडावरी त्याचं आज व्हॅल्यू आहे आणि गोवंडीमध्ये जवळजवळ 22 एकर जागा जी आहे ती डम्पिंग ग्राउंडसाठी वापरली जाते. आज विचार करा 22 एकर जागेचा मुंबई शहरामध्ये त्याचा ऍक्च्युअली कॉस्ट काय असेल. म्हणजे ज्याच्याकडे 22 एकर जागा असेल तो अरबोपती असू शकतो. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही जागा फक्त डम्पिंग ग्राउंडसाठी वापरली जाते आणि तो रिसोर्सेस आहे त्याचा आपण वेस्ट मध्ये म्हणजे त्याचं वेस्ट करतोय. ओव्हरऑल आपण आज आपल्याकडे जे वापरलं जातं की वेस्ट मॅनेजमेंट, पण वेस्ट मॅनेजमेंट पेक्षा 1992 ते 2010 पर्यंत गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये या बाबतीत खूप साऱ्या ह्याच्या डेफिनेशनच्या बाबतीत त्याच्या व्याख्येच्या बाबतीत खूप साऱ्या चेंजेस झाल्या आणि 2010 मध्ये त्यांनी कचरा व्यवस्थापनाबाबतीत एक मोठी अशी एक सखोल त्यांनी अशी एक व्याख्या बनवली ती म्हणजे घनकचरा आणि जैविक अजैविक कचरा जो आहे तर त्याचं सॉलिड अँड लिक्विड रिसोर्स मॅनेजमेंट अशा प्रकारे त्यांनी त्याचं डेफिनेशन बनवलं की गार्बेज टू गोल्ड ही कॉन्सेप्ट 2007 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली आणि त्यावरून पुढे जी काही कृती आराखडा झालेला आहे आज आपल्याकडे जे स्वच्छ भारत आहे तर तशा प्रकारचा कृती आराखडा तयार करण्यात आला. आजचं जे माझं प्रेझेंटेशन असेल ते मी अजैविक कचऱ्याविषयी जास्त करून फोकस करणार आहे, त्याच्याविषयी बोलणार आहे. तर
आता आपल्या या प्रेझेंटेशन मध्ये जितके जण आहेत त्या सगळ्यांना मी विचारतो की आपल्या घरी कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होतं, की आपल्या घरी 2 डस्टबिन आहेत की सगळं कचरा एकाच डस्टबिन मध्ये टाकला जातो? तुम्ही माईक ऑन करून सांगू शकता. आपल्यापैकी किती लोकांच्या घरी 2 डस्टबिन आहेत? हे सचिन, शहरामध्ये घरामध्ये असे 2 डस्टबिन असतात, परंतु आपल्याकडे गावामध्ये नगरपालिकेने 2-2 डस्टबिन ठेवलेले असतात. बरोबर. तर हा, तिथे नेऊन लोक टाकतात, परंतु टाकताना ते तशी विभागणी व्यवस्थित करतात की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. परंतु आहेत डस्टबिन. ओके. सर, सचिन पॉल लोटरी बोलतोय. बोला बोला सर. आपल्याकडे आता आमच्याकडे सांगायचं असं आहे की घरामध्ये आम्ही 2 ठेवतो, प्लॅस्टिकसाठी वेगळं आणि ओल्या अन्नासाठी किंवा ओल्या कचऱ्यासाठी वेगळं ठेवतो. पण बाहेर मला फक्त एकच दिसतं हल्ली तरी, म्हणजे मी एकच डबा दिसतोय. आता तो आपल्याला आता आम्ही समजून मग ते प्लास्टिक बाजूला ठेवतो ही वेगळी गोष्ट, पण सगळ्यांनाच ते कळेल की नाही हे सांगू शकत नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे नाही, काही वेळेला काय होतं, ते डबे जे आहेत ना ते 1 वर्षभरापूर्वी मी पाहिलेले आहेत की म्युन्सिपाल्टीतर्फे 2 डबे ठेवले जायचे, एक हिरवा आणि एक लाल. परंतु ते काय, ते डब्याचे जे आहे त्याच्यावर कोणी लक्ष ठेवायला नसतं. त्यामुळे एखादा डबा फुटला की मग एकावरच जबाबदारी येते ती, आणि मग ते सगळं एकत्रच टाकलं जातं. तर आता पॉलने सांगितलं तसं काहींना जाणीव असते, ते व्यवस्थित बाजूला ठेवतात, परंतु ते तसं केलं जातं जसं नाही. काही वेळेला काही मासळीचा किंवा जैविक कचरा वगैरे जे असतो ना, तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून तो टाकला जातो, असं पण होतं. आपल्याकडे मुळात आपण बघितलं तर ह्या सगळ्या जैविक आणि अजैविक कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा खूप ठिकाणी कन्फ्युजन आहे. आपण 5 वर्ष अगोदर गेलो तर तेव्हा आपल्याकडे जे अजैविक कचरा आहे त्याच्यासाठी आपण बघितलं तर ब्लू कलर होता, नाही रेड कलर होता, आता ब्लू कलर झालेला आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनात सुद्धा थोडाफार संभ्रम आहे की एक्झॅक्ट कोणता कलर जो आहे तो इनऑर्गॅनिक साठी असावा. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ऑर्गॅनिक जो कचरा आहे तो सुद्धा एक वेगळा विषय आहे. त्याच्याविषयी पुन्हा कधी मला संधी मिळाली तर त्याच्याविषयी मी बोलेन. पण इनऑर्गॅनिक मध्ये आज आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं हे सॅग्रिगेशन यासाठी महत्वाचं आहे की समजा आपण त्याचं विभाजन केलं तर तुम्हाला कळेल की जो सुका कचरा नाही सांगणार, पण जो अजैविक कचरा जो आहे तर त्याचा आपण समजा महानगरपालिकेची गाडी 2 दिवस नाही आली तरी आपण त्याचं स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यामध्ये जे काही पिशव्या आहे, कारण मागच्या वेळी संजय सरांनी सांगितलं की ज्या पिशव्या आहेत त्या आपण धुवून चांगल्या प्रकारे ठेवल्या, सुकून ठेवल्या, तर त्या 1-1 महिना 2-2 महिना जरी कचरा आपल्या कलेक्ट नाही झाला तरी ते आपण ठेवू शकतो. फक्त आपण जर एकत्र ठेवलं तर तिकडून कसं आहे की घाण वास, कारण त्याच्यामध्ये जो काही जैविक घटक असतो तो कुजण्यासाठी चालू होतो आणि मग त्याची जी सायंटिफिक प्रोसेस आहे तर त्या हिशोबाने कुजणं, त्याच्यानंतर त्याची वास येणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किडे येणं, अशी सगळी जी प्रोसेस आहे ती चालू होते. आज आपण बघितलं आपल्या घरातून जरी आपण सॅग्रिगेट करून ठेवला तरी महानगरपालिकेच्या गाडीमध्ये तो सॅग्रिगेट होत नाहीये. किंवा खूप वेळा आपण जे घराच्या आजूबाजूला कुठे डस्टबिन ठेवलेले आहेत तर तिकडे सुद्धा चांगल्या प्रकारे सॅग्रिगेट होत नाहीये. आज आपल्याकडे वसईमध्ये ध्यास संस्थेतर्फे खूप चांगलं काम चाललेलं आहे. ते नेहमी आपल्याकडून सॅग्रिगेशन करून चांगल्या प्रकारे ते आपल्याकडून कचरा कलेक्ट करतात आणि त्याचं चांगल्या प्रकारे विघटन केलं जातं. ती खूप चांगली गोष्ट आहे. पण एक सगळ्यांना नम्र विनंती आहे की आतापर्यंत ज्यांच्या घरी नव्हतं की आमच्या घरी 2 डस्टबिन नाहीयेत, तर त्यांनी 2 डस्टबिन ठेवल्या स्वतःच्या घरी, तर तुम्हाला कळेल की आपल्या घरामध्ये जैविक कचऱ्यापेक्षा अजैविक कचरा हा खूप जास्त मोठ्या प्रमाणात येतोय. माझ्या घरी मी एक 50 लिटरची मोठी एक डस्टबिन ठेवली, ती अजैविक कचऱ्यासाठी आहे, लाल कलरची, आणि ग्रीन कलरची जी आहे ती जैविक कचऱ्यासाठी. आता सध्या पावसाळा असल्यामुळे जैविक कचऱ्याचं विघटन म्हणजे आपण चांगल्या प्रकारे कंपोस्ट आणि ह्याच्यासाठी थोडंसं अडचण येऊ शकतात, पण पावसाळ्यानंतर आपण ते करू शकतो. तर आपल्या घरातल्या ज्या डस्टबिन्स आहेत त्या कशा असायला पाहिजेत,
तर ज्या जैविक कचऱ्यासाठी जी काही डस्टबिन असेल तर त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण टाकू शकतो. उदाहरणार्थ बघा की आपल्या किचन मधलं जे काही व्हेजिटेबल जे असतात, ज्या फळभाज्या असतात, पालेभाज्या असतात, त्यांचा सगळ्यांचा कचरा, त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला जे काही गार्डन्स आहेत त्याच्यामधला कचरा, त्याच्यानंतर आपले जे कोणी अंडी खातात त्याचं जे काही टरफल असतं ते, त्याच्यानंतर हाडे, त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन जे काही वेस्ट असतं, जे काही उरलेलं असतं ते आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर जे काही फळं आहेत ते, की जे जे काही नैसर्गिक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण जैविक कचऱ्यामध्ये आपण त्या डस्टबिन मध्ये टाकू शकतो. आणि जे काही गोष्टी मानवनिर्मित आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण रेड डस्टबिन जे आहे इनऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहीत आहे, पण फक्त एक उजळणीसाठी मी हे सगळं सांगतोय. आता जैविक कचऱ्यामध्ये काही असे घटक आहेत की ज्याच्या बाबतीत विचार करणं खूप महत्वाचं आहे. असे काही 4 प्रकारचे आहेत. एक आहे की ज्या घटकांचा आपण पुनर्वापर करू शकत नाही आहोत, नॉन रिसायकलेबल आहेत. काही अशा घटक आहेत की ज्यांचा आपण रियूज करू शकत नाही आहोत. काही घटक असे आहेत की ज्यांचं आपण कंपोस्टिंग करू शकत नाही आहोत. आणि काही घटक असे आहेत की जे प्राणी आहेत त्यांना खाण्यासाठी टाकू शकत नाही आहोत. तर याच्यामध्ये एकूण 14 प्रकारचे घटक येतात. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण 10 वर्ष 15 वर्ष मागे गेलो तर तेव्हा आपल्याकडे जे काही टॅबलेट्स यायचे, गोळ्या यायच्या, तर त्या पूर्णपणे आपण बघितलं तर ॲल्युमिनियम मध्ये पॅक्ड असायच्या. पण मध्ये त्याची पॉलिसी चेंज झाली आणि प्लास्टिक आणि त्याच्या मागे जे कव्हर असायचं ते ॲल्युमिनियमचं टाकलं गेलं. त्यामुळे असं झालं की त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळे त्याचं विघटन करणं किंवा त्याचं जे सॅग्रिगेशन करणं ते शक्य नाहीये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नॉन रिसायकलेबल आहेत, नॉन कंपोस्टेबल आहेत. त्याच्यामुळे त्याला आज मार्केटमध्ये काहीही व्हॅल्यू नाहीये. दुसरं आहे की कार्बन पेपर. आज कार्बन पेपर आपल्याकडे सर्रास वापरला जातो आणि सर्रासपणे आपण डस्टबिन मध्ये टाकतोय. आपल्याकडे जे मोकळे जनावरं फिरतात, उदाहरणार्थ गायी आहेत, तर गायींना हा सगळा जो कार्बन पेपर असतो तो आपण खाण्याच्या पदार्थामध्ये मिक्स करून टाकल्यामुळे किंवा खाण्याच्या पदार्थाबरोबरच जैविक कचऱ्याबरोबरच टाकल्यामुळे त्या पदार्थांना सुद्धा जो खाण्याच्या पदार्थाचा वास जो आहे तो येतो आणि त्याच्यामुळे ह्या जे गायी असतात ह्या हे खाऊन टाकतात आणि तेच त्यांच्या दुधातून आपल्याला मिळत असतं. तिसरं जे आहे की आपल्याकडे लेस किंवा आपण जे काही आज म्हणजे चिप्स जे जंक फूड बोलतोय तर त्याच्यामधलं जे काही फूड हे असतं त्याचं रॅपिंग, हे सगळं जे आहे ते नॉन रिसायकलेबल आहे. आणि म्हणजे संजय सरांनी सांगितलं की त्याच्यासाठी आता सध्या रिसायकलेबल चालू झालेलं आहे तर तिकडे आपण ते देऊ शकतो. पण हे जे आयटम्स आहेत त्याचा आपण रिफ्यूज करू शकतो आणि जिकडे शक्य आहे तिकडे ते आपण रिफ्यूज केलं तर खूप चांगलं असेल. चौथा आपण बघितलं तर अंबर कलरच्या प्लास्टिकच्या बॉटल्स, ज्या आज आपण बघतोय की टॉनिक आणि याच्यासाठी ज्या वापरल्या जातात, आज मार्केटमध्ये त्याचं काही व्हॅल्यू नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं काहीच त्याच्यावर विघटन होऊ शकत नाहीये. थर्माकोल ह्याचे प्लेट्स, ग्लास, आज आपल्याकडे म्हणजे इको फ्रेंडली ग्लासेस याच्या नावावर आपल्याकडे आज कागदाचे ग्लासेस दिले जातात. पण आपण चांगल्या प्रकारे म्हणजे नीट निरीक्षण करून बघितलं तर त्या ग्लासामध्ये एक मध्ये पातळचं असं प्लास्टिकचं आवरण असतं आणि हे प्लास्टिकचं आपल्या घरी जे पार्ट्या वगैरे असतो तेव्हा आपण सर्रास लोकांना देतो. पण त्या प्लास्टिकच्या आवरणामध्ये आपण बघितलं खूप वेळा असे बारीक बारीक असे प्लास्टिकचे कण असतात. आपण ते न धुता आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स किंवा पाणी वगैरे आपण देऊन टाकतो. समोरचाच गेस्ट आहे तो ते सर्रासपणे पितो की चांगलं आहे या हिशोबाने, पण ते प्लास्टिकचे कण आहेत ते आपल्या पोटात जाऊन कॅन्सर होण्याचं प्रमाण त्याच्यामुळे वाढू शकतं. आपण जे कोलगेट वगैरे वापरतो त्याच्या खाली आपण तुम्ही बघितलं तर काही ठिकाणी ग्रीन कलरचा असा खाली हे असतो, लाल कलरचा टिपका असतो, काही ठिकाणी ब्लू कलरचा दिसेल, काही ठिकाणी रेड कलरचा दिसेल. हे सुद्धा हे नॉन रिसायकलेबल लेबल आहे, ते आपण पुन्हा यूज सुद्धा करू शकत नाही आहोत. जे पॅकिंगसाठी जे काही हे येतात कापसाचे गोळे किंवा थर्माकोल सारखं जो येतो त्याचा सुद्धा पुनर्वापर होत नाहीये. त्याच्यानंतर जे स्पिरिट बॉटल असतात अंबर कलरच्या त्याचा सुद्धा वापर होत नाहीये कुठेच. गम
आपण जे च्युइंगम वगैरे खातो त्याचा वापर कुठेच होत नाहीये. त्याच्यानंतर जे आपण प्लास्टिक मध्ये जे रॅपिंग पेपर असतात, गिफ्ट पेपर, त्या जागी आपण शक्यतो कागदाचे असेल किंवा आपला जो न्यूजपेपर असतो त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आपल्याकडे आता सध्या बघितलं तर बर्थडे आणि पार्टीज खूप जोरदार चालू आहेत. तर तिकडे जे हॅपी बर्थडे बलून्स असतात, त्याच्यानंतर आपण जे क्रॅकर्स यूज करतो त्याच्यामध्ये जे प्लास्टिकचे छोटे छोटे कण असतात, चमकी असते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं म्हणजे रियूज किंवा त्याचं विघटन होत नाहीये. सिरॅमिकचे जे आपले भांडी असतात त्यांची सुद्धा आपण ते तुटलेल्या भांडण्याचं काहीच करू शकत नाही आहोत. त्याच्यानंतर आहे मेलेमाईनच्या ज्या प्लेट्स असतात त्याचा सुद्धा वापर होत नाहीये. आणि सगळ्यात शेवटी की आपण म्हणजे मागच्या ज्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलेलं की जो बटर पेपर असतो, तर बटर पेपरचं सुद्धा आज म्हणजे त्याचं विघटन होत नाहीये. तर ह्या गोष्टी म्हणजे या गोष्टी अशा आहेत, या 14 गोष्टी की ज्यांच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाहीये. आज जे सिंगल यूज प्लास्टिक आहे म्हणजे जे रॅपर्स वगैरे आहेत, तर त्यांचं समजा मोठ्या प्रमाणात असेल तर काही ठिकाणी भट्टीमध्ये किंवा सरांनी जे सांगितले इथेनॉल प्रोसेसमध्ये त्यांचा वापर होऊ शकतो. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण जास्तीत जास्त प्रमाणात टाळू कसं शकतो ह्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये की आपण आतापर्यंत 3 आर आपल्याला माहिती होते. आता त्याच्यामध्ये अजून मी 4 आर जे आहेत ते यूज करतोय, म्हणजे त्याचा वापर करतोय. एक म्हणजे कोणतीही गोष्ट घेण्या अगोदर विचार करावा की खरंच मला गरज आहे का त्याची, ती लॉंग टर्म गरज आहे की शॉर्ट टर्म गरज आहे, की कमी वेळासाठी गरज आहे, की ठीक आहे त्याची गरज मी दुसऱ्या कशावर भागवू शकतो. तर तो विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आज आपण बघितलं तर आज आपल्याकडे यूज अँड थ्रो ही आपल्याकडे आपली जी विचार करण्याची जी पद्धत आहे आणि आपली वर्तणूक तशी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कचरा होतोय. तर कोणती गोष्ट घेण्या अगोदर त्याचा विचार करावा की खरंच आपल्याला किती गरज आहे. दुसरी गोष्ट आहे की रिफ्यूज, म्हणजे उदाहरणार्थ की आपण कुठेही बाहेर जेव्हा खायला जातोय तर तिकडे ते आपल्याला सांगतात की उदाहरणार्थ की मी ज्यूस प्यायला गेलो, तिकडे काचेचा ग्लास सुद्धा असतो आणि प्लास्टिकचा ग्लास सुद्धा असतो. लोक सर्रासपणे प्लास्टिकचा ग्लास मागतात. तिकडे आपण सांगू शकतो की मला प्लास्टिकचा ग्लास नको, माझे काचेचा ग्लास दिलं तरी चालेल. आपण नारळ पाणी पिण्यासाठी जातोय तर नारळ पाण्यासाठी आपण त्यांना सांगू की मला स्ट्रॉ नको, मी असंही तोंडाला लावून नारळ पाणी पिऊ शकतो. आपल्याकडे तसे ऑप्शन्स आहेत तर त्याचा आपण वापर करू शकतो. आज बँगलोर सारख्या ठिकाणी असं आहे की एका ज्यूसच्या गाडीमध्ये त्यांनी शोध लावलेला आहे की त्यांनी असं करतात की कोणताही ज्यूस आहे, तर उदाहरणार्थ तुम्ही कलिंगडाचा ज्यूस असेल तर ते कलिंगडाच्या जे बाहेरचं आवरण असतं त्याच्यामध्येच ते कलिंगडाचा ज्यूस तुम्हाला दिला जातो. तुम्ही पेरूचा ज्यूस मागितला तर पेरूचं ज्यूस जे असतं ते पेरूच्या बाहेरचं जे आवरण असतं त्याच्यामध्येच दिलं जातं. तर त्याच्यामुळे प्लास्टिकचा जो वापर आहे तो कमीत कमी केला जातो. रिड्यूस आणि रियूज हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि आपण त्याचा वापर करतोय सर्वजण. रिपर्पज म्हणजे की खरंच की रिथिंकिंग आणि रिपर्पज ह्याचा आपण विचार करू शकतो. रिसायकल सुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे. आरओटी म्हणजे काय की आपल्याकडे जो जैविक कचरा जो असतो, जो आपण कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर कंपोस्टिंग न करता आपण डायरेक्ट ते डस्टबिन मध्ये महानगरपालिकेकडे सुपूर्द करतो, तर त्याच्या आपल्या घरी त्याचं कंपोस्टिंग करू शकतो का? उदाहरणार्थ आपल्या घरी जे आपण उदाहरणार्थ बाहेरून काही वडापाव समोसा आणतो त्यांचा पेपर जो आहे तो आपण जैविक जे आपले डस्टबिन आहे तर त्याच्यामध्ये टाकतो. तर तोच पेपर समजा सुकवून आपण तो वेगळा काढून ठेवला आणि आपल्या पेपरची जी रद्दी आहे त्याच्यावर विकला, त्याचा भाव जो आहे तो 8 रुपये 10 रुपये किलोने आपण रद्दी विकतो, तेवढा येणार नाही. पण कदाचित 2 रुपये किलोने आपण ते विकू शकतो किंवा 3 रुपये किलोने आपण तो विकू शकतो. आणि कंपोस्ट आपल्यासाठी फायदा हे आहे की कंपोस्ट मध्ये आज मार्केटमध्ये 10 रुपये किलो कंपोस्ट खत वापरलं जातं, विकलं जातंय. तर ते 10 रुपये आपण आपल्या घरी समजा ते कंपोस्टिंग केलं तर खूप चांगलं. आणि सगळ्यात महत्वाचं की कोविड मध्ये आपल्याला कळलं असेल की सगळ्यात जास्त आपण बघितलं तर लोकांनी गार्डनिंग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना जे मानसिक स्वास्थ्य आहे ते त्यांना चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपली आवड निर्माण करून एक निसर्ग संवर्धनासाठी चांगल्या प्रकारे हातभार लावू शकतो. तर या 7 ज्या गोष्टी आहेत, तर त्याचा आपण चांगल्या प्रकारे विचार करावा की कोणती गोष्ट घेताना की खरंच आपल्याला किती गरज आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आपण बघितलं तर जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत आणि जे यूज सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर, तर आपल्याकडे ज्या आहेत, तर मी सगळ्यांना विचारतो की आपल्या घरी सॅनिटरी नॅपकिन आणि डायपरचं तुम्ही विघटन कशा प्रकारे करता? आपल्याकडे जे सॅनिटरी नॅपकिन्स असतात आणि जे डायपर्स असतात त्याचं आपण विघटन कशा प्रकारे करतोय? समजा तुमचा जो काही अनुभव असेल तुम्ही सांगितलं तर चांगलं होईल. हॅलो, हा, बोला मॅम. आवाज येतो? येस मॅम. हा, सध्या तरी आम्ही सॅनिटरी नॅपकिन वापरावं म्हणून आग्रह धरत होतो आधी, येस. आणि त्यासाठी मीही ग्रामीण भागामध्ये विनामूल्य त्यांचं वितरण करत होते. ओके. पण नंतर पर्यावरणाचं काम करत असताना जेव्हा लक्षात आलं की हे तर पर्यावरणाला अतिशय घातक आहे, आणि मग त्याचं काय, कशा पद्धतीने त्याचं विघटन करावं, तर सध्या तरी मी माझ्या वैयक्तिक पातळीवरती आधी काय करायचे की ते वॉश करून एका पेपरमध्ये गुंडाळून डस्टबिन मध्ये टाकत होते. नंतर लक्षात आलं की शेवटी तोही त्रासच आहे. मग खड्डा खणून त्याच्यामध्ये, मातीमध्ये खड्डा खणून त्याच्यामध्ये पुरून ठेवते. पण निसर्गात तो त्रासच आहे हे मलाही जाणवतं. परंतु आपलं हे अनटचेबल ज्या वस्तू आहेत की आपल्याला ज्याचा तिरस्कार होतो, तो डस्टबिन मध्ये टाकून अजून दुसऱ्यांनाही तो किळसवाणा प्रकार द्यावा, त्यापेक्षा मग जमिनीत पुरून ठेवलं तर निदान किमान आपण ते दुसऱ्यांना किळसवाणा प्रकार त्यांना हाताळता येणार नाही, ही दक्षता घेण्यासाठी मी जमिनीत पुरते. हे योग्य नाहीये, पण अजूनही त्याचं विघटन कसं करावं ह्याचं पूर्णतः मार्गदर्शन नाही, आणि तुमच्या ह्या सेशनद्वारे ते अधिक मिळावं ही अपेक्षा नक्कीच आहे. धन्यवाद. मॅम, तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. कारण मी जेव्हा बँगलोरमध्ये 3 महिन्याची ट्रेनिंग घेऊन आलो आणि तेव्हा मी म्हणजे एक सर्व्हे केला की आपल्याकडे जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत आणि जे यूज डायपर आहेत, तर त्यांचं कशा प्रकारे म्हणजे विघटन केलं जातं किंवा महानगरपालिकेला देताना आपण काय नक्की करतो. तर सगळ्यांनी सेमच सांगितलं की आम्ही एकतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधतो किंवा कागदामध्ये बांधतो आणि आम्ही देतो. जेव्हा मी आपल्याकडे जे सफाई कामगार होते त्यांच्याबरोबर बोललो, तर त्यांनी सांगितलं की एकतर सगळ्याच गोष्टी कागदामध्ये रॅप करून दिल्या जातात. त्याच्यामुळे आम्हाला माहित नाही की प्रत्येक कागदाच्या रॅपमध्ये काय आहे. तर खूप वेळ असं झालंय की सकाळी आम्ही पहिल्यांदा चालू करतो आणि काही जणांनी ते कागदामध्ये रॅप करून दिलेलं असतं डायपर, आणि त्याच्यामधलं जे असलेली जी आपली विष्ठा आहे, म्हणजे अडल्ट डायपर असो किंवा बेबी डायपर असो, ती सगळी विष्ठा आमच्या अंगावर पडते. आणि सांगतो की पूर्ण दिवस म्हणजे ते कामाचे 6 किंवा 7 तास जे आहेत, तर ते सगळं तसंच ती विष्ठा घेऊन आम्हाला ते काम करावं लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण विचार करा की सकाळी मी ऑफिसमध्ये गेलोय आणि माझ्या बॉसनी मला सकाळी मला फायरिंग केली, की "नाही, तू आज हे काम नाही केलं, तू केलेलं पाहिजे, तू काय झोपायला येतो?" अशा प्रकारे बोलल्यानंतर आपला पूर्ण दिवसभर कसा जातोय. तर तशाच प्रकारे जी खंत होती त्या सफाई कामगारांनी अ, माझ्यासमोर ती मांडलेली आहे. तर जे हे आहेत आपले सॅनिटरी पॅड्स आहेत, त्याला आपल्याकडे ऑप्शन्स हे आहेत की एकतर हे जे सॅनिटरी पॅड्स आहेत, की पहिली गोष्ट की तुम्ही समजा इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड्स वापरत नसाल, नॉर्मल सॅनिटरी पॅड्स वापरत असाल, तर ते कागदामध्ये रॅप करा आणि त्याच्यावर तुम्ही स्केच पेनने, रेड कलरच्या स्केच पेनने त्याच्यावर एक खुल्ली करू शकता. आणि ते जेव्हा तुमच्याकडे सफाई कामगार येईल तेव्हा त्यांना सांगा की ह्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स आहेत. त्याच्यामुळे त्यांना कळेल आणि ते ओपन नाही करणार. दुसरं की तुम्हाला ठीक आहे, हे जे सिंगल यूज सॅनिटरी पॅड्स आहेत ते वापरायचे नाहीत.
तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे की इको फ्रेंडली सुद्धा सॅनिटरी पॅड्स आहेत. हे सॅनिटरी पॅड्स आहेत, ह्याचं विघटन होण्यासाठी, ह्याच्यामधील प्लास्टिकचा घटक सोडला तर बाकीच्या गोष्टीचं विघटन होण्यासाठी साधारण 1.5 ते 2 वर्ष जातात. आता खूप साऱ्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्यांनी इन्सिनरेटर लावायला लावलेले आहेत. पण ते इन्सिनरेटर किती जणांना इकॉनॉमिकली शक्य आहे आर्थिकदृष्ट्या ते नाहीये. तर तुम्ही इको फ्रेंडली जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते वापरू शकता, की जे साधारण 2 ते 3 महिन्यात त्याचं प्रॉपर विघटन होतंय. आणि तुम्हाला समजा त्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्याच्याविषयी तुम्हाला पूर्णपणे माहिती देईन. आणि जे कोणी म्हणजे यंग आहेत आणि तर ते मेन्स्ट्रुअल कप जे आहे, आज पूर्ण आपण जगभरात ते मूव्हमेंट चाललेलं आहे, की एक मेन्स्ट्रुअल कप साधारण आपण 10 ते 13 वर्ष वापरू शकतो. आणि त्याचा कॉस्ट पण इतका नाही. तो कॉस्ट साधारण तुम्हाला ₹500 पासून ते ₹1500 पर्यंत ते मेन्स्ट्रुअल कप येतं. तर तुम्ही ते इकॉनॉमिकली बघितलं आर्थिकदृष्ट्या, तर त्याच्यामध्ये हे आहे की आपण जेवढे सॅनिटरी पॅड यूज करतो, त्याच्यापेक्षा जवळ-जवळ 20 ते 30% जो खर्च आहे, तो फक्त एका आपण मेन्स्ट्रुअल कपसाठी आपण ते करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की आज काही ठिकाणी क्लॉथ पॅड सुद्धा प्रमोट केले जातात, की एक क्लॉथ पॅड जो आहे, तो साधारण आपण मिनिमम 10 वर्षासाठी वापरू शकतो. तर अशा सारखे काही ऑप्शन्स आहेत. आपल्याकडे पर्याय आहेत, की ज्याचा आपण वापर करू शकतो. इकडे जे तरुण आई-वडील असतील, त्यांनी आपल्या मुलींना समजा ते सांगितलं, तर अधिक चांगलं होऊ शकेल. कारण त्याच्यामुळे कसं आहे, की त्यांनी एकदा वापरायला चालू केलं, तर आयुष्यात ते पुन्हा कधीही जे सिंगल यूज पॅड आहेत, त्याच्याकडे ते बघणार सुद्धा नाहीयेत. आणि ती एकदा सवय झाली, की पुन्हा मग आपण जो निसर्गामध्ये जो कचरा आता निर्माण करतोय. कारण आज आपण बघितलं फक्त 1 ते 2% सॅनिटरी पॅडचं विघटन होतंय. बाकी सगळे सॅनिटरी पॅड जे आहेत, ते सगळे सॅनिटरी पॅड इकडे जातायत डंपिंग ग्राउंडमध्ये. आणि डायपरच्या बाबतीत आपल्याकडे ऑप्शन्स हे आहेत, की डायपरसाठी की अडल्ट डायपर्स जे आहेत, तर त्याच्यामध्ये आता रियुजेबल पण डायपरचे ऑप्शन्स आहेत. आपण जे एक डायपरचं पॅकेट साधारण ₹500 पासून तर ₹1000 पर्यंत जे कॉस्ट करतोय, तशाच प्रकारचे रियुजेबल डायपर्स आज ₹400-500 मध्ये तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळू शकतात. तसे समजा 4 ते 5 तुम्ही घेऊन आलात, तर त्याचा वापर करू शकतो. हां, विद्या मॅम तुम्ही विचारू शकता प्रश्न तुमचा. विद्या मॅम तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. ना अनम्यूट करायला. ओके. हॅलो. ओके. त्यांनी अनम्यूट नाही केलंय स्वतःला. हां. हां, मॅम तुम्ही अनम्यूट केलं पुन्हा बोलू शकता मॅम तुम्ही. हा. बरोबर आहे. पण इको फ्रेंडली जे अजूनपर्यंत आपल्याकडे त्याचा अजूनही जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार झाला नाही. बरोबर. इको फ्रेंडली सहज उपलब्ध व्हायला पाहिजेत. हं. सॅनिटरी पॅड जसे इतरत्र सर्वत्र पटकन म्हणजे दिसता क्षणी घेता येतात. असे इको फ्रेंडली जे सॅनिटरी पॅड्स आहेत, ते आतापर्यंत म्हणजे तुमच्याकडून मी आज पहिल्यांदा ऐकलं. म्हणजे ते आतापर्यंत सर्वत्र त्याचं वितरण आणि प्रसार झाला नाही. तो जर झाला तर आजचा तरुण वर्ग पर्यावरणाशी निगडीत अशा बऱ्याच गोष्टी स्वीकारतोय. आणि काही अंशी इकॉनॉमिकल त्यांना काही वेळेला प्रश्न येत नाही. म्हणजे पैशाचा प्रश्न जास्तीत जास्त लोकांना इको फ्रेंडली ज्या गोष्टी आहेत, त्या महाग आहेत हे माहिती आहे. आणि इको फ्रेंडली गोष्टी स्वीकारण्याचीही त्यांची आत्ताच्या जनमानसाची तयारी आहे. म्हणजे ज्यांचा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम नसेल, तो सहज स्वीकारतो. परंतु आत्तापर्यंत जे सॅनिटरी पॅड आपण वापरत आहोत, ते सर्वत्र पटकन मिळतात, पटकन दिसतात. अशा इको फ्रेंडली वस्तू आहेत, त्या सहज उपलब्ध व्हायला पाहिजेत आणि सर्वत्र त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग व्हायला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत इको फ्रेंडली गोष्टी ज्या आहेत, त्या मला पाहिजेत, पण मला सहज उपलब्ध होत नाहीत, तर मग माझ्याकडे दुसरा ऑप्शन असतो, की जे सहज उपलब्ध होतं, तिथपर्यंत आपण पटकन जातो. तर ह्या ज्या इको फ्रेंडली गोष्टी आहेत, आपण पर्यावरणास सूचक योग्य अशा वस्तू सहज उपलब्ध होणं महत्वाचं आहे. बरोबर.
इको फ्रेंडली गणपतीचा एक आता एक म्हणजे तो विषय नाहीये, पण सांगते. गोमय पासून म्हणजे गाईच्या शेणापासून छान अशा इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती तयार झाल्यात. त्याचा प्रचार प्रसार झालाय बरोबर. आणि त्याचा बऱ्याच आमच्या परिसरातील बऱ्याच लोकांनी त्याचा उपयोगही केला. म्हणजे ते आता स्वीकारलं. त्यांनी त्या मूर्ती घरी आणायचंही मान्य केलं. 2-3 जणांनी पर्चेस केल्या. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ त्याच्यासाठी द्यावा लागेल. डोर टू डोर जाऊन ह्याचा प्रसार करावा लागेल. इको फ्रेंडली ज्या वस्तू आहेत आणि त्या संदर्भात मी आपल्याशी नक्की संपर्क साधेन, कारण ह्याच्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. येस, येस मॅम. थँक मॅम तुम्ही शेअर केल्याबद्दल. आणि एक सांगतो की इको फ्रेंडली असेल म्हणून महाग असतं असं नाही आहे. कारण आपण ज्या पैशामध्ये आपण जे नॉर्मल सॅनिटरी पॅड यूज करतोय, त्याच कॉस्टमध्ये आपल्याला इको फ्रेंडली जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते मिळू शकतात आणि तुमच्यासाठी हॅलो. हां. तुमच्याकडे तो ऑप्शन्स आहे. दुसरी गोष्ट की तुमच्याकडे हाही ऑप्शन्स आहेत की आम्ही हा सध्या प्रकल्प आम्ही ज्या आदिवासी भागात काम करतोय तिकडे राबवतोय. आपल्याकडे ह्याच्यामध्ये की आम्ही काही अशी आम्हाला महिला ह्या सुद्धा भेटलेल्या आहेत की ज्यांनी आम्हाला सांगितलं की सर आम्हाला इको फ्रेंडली जे सॅनिटरी पॅड आहेत, तर ते रॅपिंग सुद्धा नकोय. आम्हाला तुम्ही समजा ते कागदाच्या पिशव्या चांगल्या प्रकारे प्रॉपर आणून दिले तरी आम्ही घेऊ. कारण ते रॅपिंगचा जो कॉस्ट आहे तो एक्स्ट्रा पडतोय. तर तुम्ही आम्हाला नॉर्मल ह्याच्यामध्ये पेपरमध्ये किंवा त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक क्लायंटच्या हिशोबाने तुम्ही समजा आम्हाला दिले, आणून दिले, तर ते आम्ही घेऊ शकतो. हां, रुबीना मॅडम तुम्ही प्रश्न विचारू शकता. अनम्यूट करून बोला. रुबीना मॅम तुम्ही अनम्यूट करून बोला. नमस्कार. हां. मला असा प्रश्न किंवा एक विचार होता की फक्त आपण इको फ्रेंडली विचार करून फायदा नाही, तर तुम्ही जे कप्स म्हणताय किंवा ह्या इको फ्रेंडली पॅड्स म्हणताय, ते हेल्थच्या दृष्टीने म्हणजे बरोबर. स्त्रियांच्या हेल्थच्या दृष्टीने पण किती महत्वाचं आहे किंवा त्यामुळे स्त्रियांना होणारे काही तोटे किंवा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स ह्याचा विचार करणं आणि त्या बाबतीत जनजागृती करणं पण खूप महत्वाचं आहे. कारण ॲज इट इज सर्वायकल कॅन्सर वगैरेला सॅनिटरी पॅड्स बऱ्यापैकी कारणीभूत ठरतायत. आणि सॅनिटरी पॅड्सचं निदान म्हणजे आता करंटली जे मॅक्झिमम लोक यूज करतात, ते तुम्ही निदान 5-6 तासाने यू कॅन चेंज इट. ओके. बरोबर. पण हे जे तुम्ही कप्स किंवा इको फ्रेंडली ज्याची लाईफ जास्त आहे म्हणताय, शेल्फ लाईफ जास्त आहे, तर ते हेल्थच्या दृष्टीने सुद्धा त्याची जनजागृती आणि कितपत ते बायकांना सोयीस्कर किंवा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम जर क्रिएट करत नसतील देन इट इज ओके. आणि जर करत नसतील तर त्याची जनजागृती करणं जास्त महत्वाचं आहे अलॉंग विथ इको फ्रेंडली नेचर ऑफ प्रोडक्ट्स असं. बरोबर, बरोबर. तर ते सुद्धा तो खूप महत्वाचा मुद्दा आहे, सॅनिटरी पॅड्स आणि हेल्थ ऑफ अ वुमेन. बरोबर. नाही तुम्ही एक म्हणजे चांगला मुद्दा सांगितला. ह्याच्यामध्ये बघा की 2-3 गोष्टी आहेत की आता ह्याच्यामध्ये की अगोदर आपण बघितलं की आपल्याकडच्या महिला जे असेल ते कपड्यांचा वापर करायचे. आणि त्याच्यानंतर आपण सॅनिटरी पॅड वापरू लागलो. आज पुन्हा एकदा आपण बघितलं तरी सायकल पुन्हा एकदा मूळ ह्याच्यावर येते की खूप ठिकाणी कपड्याचे जे सॅनिटरी पॅड्स आहेत त्यास प्रमोट केले जात आहेत. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की अ, हे नाही की आपलं म्हणजे अ, स्त्रियांच्या आरोग्याच्या हिशोबानं आणि तुम्ही जे सर्व्हायव्हल कॅन्सर जे सांगितलं, त्या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करून आणि ज्या प्रकारे तुम्ही जे नॉर्मल सॅनिटरी पॅड्स जे आहेत ते 6 तास वापरतात, तशाच प्रकारे हे जे तुम्ही जे इको फ्रेंडली जे सॅनिटरी पॅड्स आहेत, ते पण तेवढेच 6 तास तुम्ही 6 ते 8 तास जास्तीत जास्त 8 तास ते वापरू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की आपल्याकडे ते प्रॉडक्ट अवेलेबल नाही किंवा याच्याविषयी अवेअरनेस नाहीये. एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जे मी तुम्हाला जे काही सांगतोय, तर ह्याच्यासाठी आम्हाला जेव्हा मी बंगलोरला हे ट्रेनिंग सेशन जे होतं, तर त्याच्यामध्ये हे सगळं आम्हाला माहिती आहे का गायनेकोलॉजिस्ट येऊन त्यांनी ही सगळी माहिती दिलेली होती. आणि ते स्वतःच त्यांच्या घरी जे क्लॉथ बेस्ड सॅनिटरी पॅड्स आहेत ते वापरतायत.
त्यांची मुलगी आलेली, तिने तिचा अनुभव शेअर केला की ती मेन्स्ट्रुअल कप वापरते. तर ती सांगते की आपण समजा 1 किंवा 2 कप आणून ठेवले तर तुम्हाला साधारण 10 वर्ष आपण ते वापरू शकतो. ह्याच्यासाठी पाहिजे असेल तर आपण एक करू शकतो की गायनेकोलॉजिस्टला बोलवून त्यांच्याद्वारे याच्यावर अजून जास्त अवेअरनेस आपण करू शकतो. मग तुम्हाला या प्रॉडक्टविषयी काहीही माहिती हवी असेल, सॅनिटरी म्हणजे इको फ्रेंडली पॅड्स आहेत, क्लॉथ पॅड्स आहेत किंवा ह्याच्या बाबतीत जे मेन्स्ट्रुअल कप, त्याच्या बाबतीत जी काही कुठे मिळू शकतात, काय मिळू शकतात, तर त्याच्या बाबतीत मी तुम्हाला पूर्णपणे जी माहिती हवी असेल ती ती मी तुम्हाला देईन. आता नेक्स्ट ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं की मी काय करू शकतो? कारण सगळे प्रश्न जे आहेत त्याची सुरुवात मी पासून चालू होतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या घरात मी कचऱ्याचं विभाजन करू शकतो का? ते पॉसिबल आहे का मला? ते समजा केलं तर आपण जो कचऱ्याची जी काही मोठी समस्या आहे, तर ती समस्याचा आपण जवळ-जवळ 50% जी समस्या आहे ती आपण सोडवलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जी तुम्हाला माहिती मिळालेली असेल, तर ती माहिती तुम्ही इतरांना देत राहा. मला माहित नाही की आपल्यापैकी किती लोकं जे आहेत, की आज आपल्याला आपल्या स्कूलमध्ये सुद्धा कचऱ्याचं विभाजन याच्याविषयी कधी शिकवलं जात नाहीये. तर हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण आपल्या मुलांबरोबर घेऊन की कोणता कचरा चांगला, कोणता कचरा वाईट किंवा कोणत्या कचऱ्याचं विभाजन होतं, कोणता कचरा वापरू नये. या गोष्टीबाबत आपण आपल्या मुलांना घेऊन बसवलं. कारण तर ते लाँग टर्म त्यांच्यासाठी एक लाईफ लाँग लर्निंग असेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की कोणतीही गोष्ट घेताना पहिलं की 7 आर्स जे मी सांगितले आता, की रिथिंक, रिफ्यूज, रियूज, रिड्यूस, त्याच्यानंतर रिसायकल आणि त्याचं कंपोस्टिंग. या सगळ्या बाबतीत आपण ओव्हरऑल विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याकडे सगळ्यात जास्त कचरा कधी होतो, की आपल्या घरी जे कार्यक्रम असतात तेव्हा. उदाहरणार्थ की लग्नामध्ये आपल्याकडे आईस्क्रीमसाठी आपण प्लास्टिक प्लेट वापरतो. त्याच्यानंतर आपल्याकडे लग्नासाठी आपण पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक ग्लास सर्रासपणे वापरतोय. ठीक आहे, ते इको फ्रेंडली म्हणजे ते इकॉनॉमिकली स्वस्त आहेत, मान्य आहे सगळी गोष्ट. पण त्याच्यामुळे निसर्गाचा होणारा जो काही म्हणजे होणारा जो इफेक्ट आहे तो खूप मोठा आहे आणि खूप वर्ष तो असणार आहे. उदाहरणार्थ की माझ्या लग्नाच्या वेळी मी सांगितलेलं की माझे जे कोण कॅटरर होते त्यांना सांगितलं, की मला प्लास्टिकचे ग्लास नकोय, मला काचेचेच ग्लास हवे आहेत. आणि मी त्यासाठी त्यांना सांगितलं, की मला एक माणूस असा द्या, की जो वेळोवेळी ती काचेची ग्लासं लोकांनी पाणी पिल्यानंतर ते धुवून पुन्हा ठेवून शकेल. त्याच्यासाठी एक एक माणूस एक्स्ट्रा लागला तरी चालेल. त्याचे आपण पैसे देऊ शकतो. त्याच्यानंतर प्लास्टिक आपण जे हे वापरतोय केकसाठी, केक किंवा आईस्क्रीमसाठी जे प्लेट्स वापरतोय आपण नाही वापरले तरी चालेल. फटाके जे वापरतोय त्याच्यामुळे होणारा जो कचरा आहे, जे प्रदूषण आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तर आज खूप साऱ्या ठिकाणी प्लास्टिक वस्तूचा वापर न करता कार्यक्रम होऊ शकतात. हे पॉसिबल झालेलं आहे. तुम्ही YouTubeवर गेलात तर YouTubeवर सुद्धा तशा प्रकारचे वस्तू तुम्हाला मिळून जातील. की जिकडे प्लास्टिक गोष्टीचा वापर न करता लग्न समारंभ होतायत. आज काही व्यक्ती अशा मी बघितल्यात की ज्यांच्याकडे स्वतःच्या पॉकेटमध्ये एक स्वतःचा छोटासा स्टीलचा ग्लास आणि एक स्टीलची प्लेट ते घेऊन फिरतात. आणि स्वतःचा रुमाल. म्हणजे तुम्ही टिश्यू पेपर मागू शकत नाही, कोणाकडून घेणार नाहीयेत. त्याच्यानंतर कुठेही काहीही झालं, तर छोटासा एक वॉटर प्लेट तुमच्या बॅगमध्ये असेल, तर तुम्ही त्या प्लेटचा वापर करू शकाल. त्याच्यामुळे जे प्लास्टिक पेपर आज आपल्याकडे वापरले जातात, त्याचा तुम्ही वापर करू शकत नाही. आणि काचेचं तुम्ही तुमच्या स्वतःकडे जर स्टीलचा ग्लास असेल, तर तुम्ही काचेचा असो, प्लास्टिकचा असो, कोणतेही ग्लास न वापरता स्वतःच्या ग्लासमध्ये ज्यूस, पाणी जे काही हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याकडील जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कचरा निर्माण होतोय. तर तो आपण खूप कंट्रोल करू शकतो. कारण तो कंट्रोल केला तर साधारण आपण बघितलं तर आपल्या डेली लाईफमध्ये म्हणजे मी माझ्या घरी कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला कळलं, की एका आठवड्यात साधारण एक माझी 50 लिटरची जी काही डस्टबिन आहे ती पूर्णपणे भरते. पण एका लग्नामध्ये एका दिवसात आपण जवळ-जवळ 400 ते 500 किलो प्लास्टिक निर्माण करतोय.
आज प्लास्टिकच्या बॉटल्स देण्याचं आपल्याकडे नवीन हे आलेलं आहे. छोट्या बॉटल पिण्याच्या पाण्यासाठी. त्याच्यामधलं पाणी किती चांगलं आहे, किती वाईट तो दुसरा विषय आहे. पण त्याच्यामुळे होणारा कचरा जो आहे तो एक म्हणजे बोलतात ना, की आपण हे डोळे उघडे ठेवून हे सगळी आपण गोष्ट करतोय. तर ते आपण शक्यतो टाळू शकतो आणि ते शक्य आहे आपल्याला. एक व्हिडिओ दाखवतो, की आपल्या प्लास्टिकमुळे की आपल्यापासून खूप दूर असलेले जे आपले पक्षी आहेत, त्यांच्यावर काय फरक म्हणजे त्यांच्यावर काय त्यांच्या जीवन अ, चक्रावर काय परिणाम होतोय त्याच्याविषयी. सगळ्यांना व्हिडिओ दिसतोय? हो सचिनजी. ओके. Do we have the courage to face the realities of our time and allow ourselves to feel deeply enough that it transforms us and our future? Come with me on a journey through the eye of beauty. Across an ocean of grief. And beyond. तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल, की प्लास्टिकचा वापर आपण करतोय, पण त्यामुळे पक्षी, प्राणी जे आहेत, फक्त आपल्या वापरासाठी त्यांना किती म्हणजे त्यांच्या जीवाशी आपण किती खेळतोय. शेवटी एक आहे, की आपण घेतलेलं एक
म्हणजे निर्णय किंवा आपण उचललेलं एक पाऊल की मी प्लास्टिकचा वापर नाही करणार किंवा कमीत कमी प्लास्टिकचा वापर करणार. ह्याच्या आपल्या एका निर्णयावर खूप साऱ्या जे जलचर आहेत, भूचर आहेत, या सगळ्यांचं आयुष्य त्याच्यावर डिपेंडेंट आहेत. आणि ह्याच्यामध्ये असं नाही की आपण आता जाऊन सगळं जग बदलूया, पण आपण स्वतःचं घर स्वतःला बदलू शकतो, आपल्या स्वतःच्या घराला बदलू शकतो. तर आपण स्वतःला बदललं, स्वतःच्या घराला बदललं तर जग आपोआप बदलेल. तर हेच म्हणजे एक उद्दिष्ट ठेवून मी आपल्यासमोर माझे जे काही विचार होते ते मांडलेले आहेत. तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही ते आता विचारू शकता. टेलिस्फर डिसोजा यांचा प्रश्न आहे. त्यानंतर मी गर्दे सरांना अशी विनंती करेन की त्यांनी देखील आपलं मत इथे व्यक्त करावं. ओके, टेलिस्फर डिसोजा, आपण आपला प्रश्न विचारू शकता. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. मी आवाज येतोय माझा? येस येस मॅम. मी रुबिना टेलिस्फर डिसोजा. सर्वप्रथम आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि आपण घेतलेल्या विषयाबद्दल मी आपलं अभिष्ट चिंतन करू इच्छिते. आणि इथे माझा प्रश्न नाहीये, तर माझं थोडक्यात या विषयाविषयी आलेला एक छोटासा अनुभव मी कथन करू इच्छिते. तसं पाहता मी प्रायमरी विभागामध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहे. आमचे माजी प्राचार्य माननीय श्री आल्मेडा सर यांच्या शाळेतच मी आहे. सर, आम्ही जेव्हा प्रायमरीच्या वर्गात शिकवतो ना मुलांना, तेव्हा काही वेळा मुलांना ना टॉयलेटची फॉर एक्झाम्पल 1 नंबरची खूप घाई असते. आणि त्यावेळेला आम्ही अनुभवलेलं आहे की ती इतकं म्हणजे जोराने जाण्यासाठी आतुर उतावळी असतात की आम्हाला लगेच पाठवावं लागते. परंतु पहिलीला आम्ही त्यांना थोडीशी सवलत दिलेली आहे, पण दुसरी इयत्तेपासून आम्ही त्यांना सवय लावली. आणि या संदर्भात एक आमचे माजी प्राचार्य की ज्यांनी सांगितलेलं त्यांच्या सभेमध्ये पालकांना की तुम्ही तुमच्या मुलांना डायपरची सवय लावू नका. आणि ही सवय जर आपल्याला मोडायची असेल तर तुम्ही सांगता सर्वप्रथम सुरुवात ही आपण आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आणि या मताशी मी अगदीच सहमत आहे. आपला जो प्लॅस्टिकचा उपक्रम जो आहे तो आम्ही सध्या राबवत आहोत. आमच्या परीने आम्ही प्रचारही करत आहोत. पाहूया किती यश मिळते ते. यश मिळो अगर न मिळो, माझ्या समोर असलेले माझे 40 विद्यार्थी आहेत, हा माझ्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. आणि म्हणून जर ही सवय जर घालवायची असेल डायपरची, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत, तर प्रत्येक मातेने या संदर्भात योग्य पाऊल उचलणं आवश्यक आहे. आणि ही जाणीव जागृती करू शकतील सगळे सरकारी दवाखाने आणि आताच्या काळात लोकांचा फार विश्वास असलेले खाजगी दवाखाने. आणि यामध्ये आपल्या वसईमधले नामांकित डॉक्टर आहेत, अतिशय उत्कृष्ट सेवा देत आहेत. दीपक देसाई, त्यानंतर अभिनव मॅटर्निटीचे जोगळेकर, मराठीबाई, अशा असंख्य आहेत. आणि दे आर व्हेरी गुड इन सोशल अवेअरनेस. तर त्यांच्या माध्यमातून जर अशा गर्भवती मातेंसाठी असं जर सेशन झालं तर हा कचरा बऱ्यापैकी कमी होईल. आणि आपण कपड्यांचा वापर करून मुलांची स्वच्छता रात्रीच्या वेळेला, कारण बहुतेक महिलांना रात्री व्यवस्थित झोपण्यासाठी मुलांना डायपर बांधतात. आणि मग हीच सवय मुलांना पुढे लागते आणि त्यांचे टॉयलेटचे वगैरे असंख्य प्रश्न निर्माण होतात. हे आमच्या एका माजी प्राचार्याने खुद्द सभेतून सांगितलेलं होतं. आणि त्या दृष्टीने शिक्षक जेव्हा पहिलीला ना तेव्हा त्यांचं ऑलमोस्ट वय गेलेलं असतं. तर हे व्हायला पाहिजे खालच्या लेवल पासून, असं मला वाटते. तर तुमच्या या उपक्रमाबद्दल पुन्हा एकदा मी आपलं अभिष्ट चिंतन करू इच्छिते. थँक्यू. धन्यवाद मॅडम रुबीना. आपले विचार खूप उद्बोधक आहेत आणि आपण सुरुवात केलेली आहे. यश देखील आपल्याच हातात आहे. पुढे मी गर्दे सर इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपले विचार मांडण्याची विनंती करतो. गर्दे सर. अत्यंत चांगलं सेशन आपलं हे झालं आहे, होत आहे. एकच प्रश्न आहे की जागृती कशी होणार. तर आपण हे कार्यक्रम राबवून जागृती करतच आहोत. आणि दुसरं उपलब्धतेसाठी आपण मागणी नोंदवावी लागेल.
जी आपण पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिनची गोष्ट म्हटली, तर मेडिकल स्टोअर्स किंवा तिथे ते उपलब्ध होतात त्यांना सांगावं लागेल आणि कदाचित 1 महिना, 2 महिने, 3 महिन्याची वाट पण बघावी लागेल की आम्हाला ती हवी आहे. जशी मागणी असेल तसा पुरवठा होतो, कारण तिथे व्यावसायिक आहेतच, जोडलेले आहेत, ते करतील. त्या दृष्टीने आपण जर विचार केला की हा आम्हाला हे हवं आहे, ठीक आहे, मागवून द्या, ऑर्डर देतो, ऑर्डर कन्फर्म करायची आणि ती मागवायची. म्हणजे ते व्यावसायिक चक्र पण चालू राहील आणि आपल्याला समोर आपलं जे पर्यावरणपूरक जागृतीचं काम आहे ते पण होत राहील. कदाचित तो पुढे बोर्ड लावेल की आमच्याकडे पर्यावरणपूरक वस्तू उपलब्ध आहेत आणि त्यातून जागृती अजून मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमातील वेस्टेज बद्दल एक आपण म्हटलं की आपण जो कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये वेस्टेज मोठ्या प्रमाणावरती होतं. ज्याप्रमाणे आपण प्लेट्स, कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे यांचा विचार केला, त्याच पद्धतीने अन्नाची नासाडी पण पुष्कळ मोठ्या प्रमाणावरती होते. आपण असं म्हणतो की 40% अन्न हे वाया जातं आणि त्याच्यातला महत्वाचा भाग जो आहे ते असे मोठे कार्यक्रमच हे करत असतात. त्याचंही कुठे नियोजन होऊ शकत असेल तर त्याच्यासाठी आपले काय प्रयत्न राहतील ह्याचाही विचार करायला लागेल तेव्हाच. कारण या अन्नाच्या उत्पादनासाठी पाण्याचा भरपूर उपयोग होत असतो. कालच एका ठिकाणी प्रवासामध्ये असं लक्षात आलं की अन्न बासमती तांदळाला किती घेता पाणी, तर खूप घेतं आणि पंजाब सारख्या किंवा हरियाणा सारख्या ठिकाणी काही ठिकाणी वर्षातून 4दा ते त्याचं अन्न हे काढतात, उत्पादन ते घेतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची हानी पण होत असते असं लक्षात येतं. त्या गोष्टीच्या बाबतीत सुद्धा आपण काहीतरी खाऊ पिऊ मौज करू, इथून थोडंसं बाहेर जाऊन जे आवश्यक आहे तेवढं घेऊया निसर्गाकडनं, थोडाच विचार करायला पाहिजे. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. डॅनियल मस्करनीस यांचा पुढचा प्रश्न आहे. हॅलो डॅनियल मस्करनीस. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय का? हो, येत आहे. हो. तर आजचा आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, वेस्ट मॅनेजमेंट किंवा कचरा व्यवस्थापन, आणि या विषयावरती आपलेच सहकारी सचिन वर्ती यांनी आपल्याला अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे. तर मला इथं एक थोडंसं ऍड करावं असं वाटतं की प्लास्टिकचा हा जो शोध विज्ञानाने जो लावला तो खरं तर मानवजातीच्या भल्यासाठीच तो होता. कारण आपण जर विचार केला की प्लास्टिकच्या अगोदर आपण बऱ्याच अशा वस्तू ज्या वापरायचो त्या लाकडापासून बनविलेल्या असायच्या, त्यामुळे बरीच वृक्षतोड व्हायची. परंतु प्लास्टिकच्या या शोधामुळे त्या वस्तू आपण प्लास्टिकच्या मार्फत वापरू लागलो, म्हणजे खुर्च्या असतील, टेबल असतील किंवा इतर बऱ्याच वस्तू, आणि त्यामुळे एका अर्थाने वृक्षतोड थांबली. परंतु आज जसं यांनी सांगितलं सचिन वर्ती यांनी की आवाज कट झालाय डॅनियल. या प्लास्टिकच्या हॅलो वेष्टनामध्ये डॅनियल दादा, तुमचा आवाज मध्ये कट झालेला, तर तुम्ही जरा परत रिपीट करा. हा, हॅलो. तर माझा प्रश्न असा होता की प्लास्टिकचा वापर आपण कितीही कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तरी काही अशा गोष्टी असतात की जिथं प्लास्टिकचा वापर हा अपरिहार्य असतो. उदाहरणार्थ औषधी वस्तू, तर बऱ्याच मेडिकल वस्तू या प्लास्टिकच्या वेष्टनामध्ये रॅप करून येतात. तर मला असा प्रश्न असा विचारायचा होता की प्लास्टिकचं रिसायकल करण्यासंबंधी भारतामध्ये काय स्थिती आहे, म्हणजे प्लांट्स आहेत का आणि ते किती इफेक्टिव्ह आहेत? मग ते महाराष्ट्र राज्य पातळीवर असतील किंवा मुंबई या शहर पातळीवरती, तर काय परिस्थिती आहे प्लास्टिक रिसायकल संबंधी? सचिनजी एक मिनिट हा, आणि याला जोडून माझा एक प्रश्न आहे की या रिसायकलिंग मेथडचे निसर्गावर तितकेच विपरीत परिणाम होतात का? हा त्याला जोडून प्रश्न आहे. ओके, तर ओके,
तर डॅलियन आणि मॅक्सवेल सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, की आपल्याकडे म्हणजे ते रिसायकल करण्या अगोदर पहिलं सॅग्रिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि आज आपल्याकडे बघितलं तर आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये सॅग्रिगेशन हा नावाचा जे म्हणजे तुम्ही बोलतात ना, की जे सॅग्रिगेशन व्हायला पाहिजे ते तेवढं चांगल्या प्रकारे केलं जात नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं फक्त जे लोखंड वगैरे असेल, जे काही धातूजन्य जे पदार्थ आहेत त्याचं चांगल्या प्रकारे सॅग्रिगेशन होतं कारण त्याच्यामधून पैसा मिळतोय. पण बाकीचे जे गोष्टी आहेत तर त्याचं चांगल्या प्रकारे सॅग्रिगेशन होत नाही. त्यामुळे आज कदाचित असं असेल, की ध्यास जी संस्था आहे आपल्या वसईमध्ये, की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतायत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की हे सगळं सॅग्रिगेशन केल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 आहेत. एक तर तुम्ही त्याचं जेव्हा प्रोसेसिंग करता, तर आपल्याकडे म्हणजे वसईमध्ये सध्या तरी ते प्रोसेसिंग युनिट ह्या गोष्टी सध्या तरी खूप लांब आहेत. आता पालघरमध्ये सध्या एक प्लास्टिक रिसायकल युनिट त्यांनी चालू केलेलं आहे. तर त्याच्या आता 2 दिवसा अगोदरच मला माहिती मिळाली. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये, की खूप सारं प्लास्टिक असं असतं, की ज्याचं रियूज होऊ शकतं. पण त्याच्याकडे म्हणजे बोलतात ना, की एकतर लक्ष दिलं जात नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं, की कोणतंही सॅग्रिगेशन करताना म्हणजे जेव्हा आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन लेव्हलला सॅग्रिगेशन करताना 3 लेव्हल असतात. एक प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आपल्याकडे फक्त प्रायमरी लेव्हलला जे सॅग्रिगेशन जे आपण घरातून केलं जातं, पण ते महानगरपालिकेच्या गाडीमधून दिसत नाहीये. हां, आणि तुम्ही जे सांगितलं, की त्याचा निसर्गावर काही दुष्परिणाम होतोय का? काही प्रमाणात हो, पण नवीन गोष्टी तयार करण्यासाठी जेवढ्या जास्त प्रमाणात बाकीच्या म्हणजे त्याचा जो कच्चा माल यूज केला जातोय, तर तेवढा कच्चा माल न यूज म्हणजे त्याच्यामध्ये यूज होत नाही. त्याच्यामुळे जे रिसायकल केलं जातं त्याच्यामध्ये तो कमी प्रमाणात वापरला जातो. पण हो, त्याचा कुठे ना कुठे निसर्गावर त्याचा परिणाम होतो. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? मला वाटते आता कुणाचा काही प्रश्न नाही, तर आपण आजचं सेशन आटोपतं घेऊया. आल्मेडा सर. येस. सचिनने खूप चांगली माहिती दिली. मला एक अशी शंका वाटते की आता डॅनियलने जो प्रश्न विचारला की प्लास्टिक हे एक प्रकारचं वरदान आहे की ज्याच्यामुळे आपल्या झाडं तोडण्याचं किंवा पेपरचं साठी जी बांबूची वनं तोडली जात होती किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये लाकडाचा उपयोग केला जात होता, तर तो सगळा इव्हन काच, लाकूड, लोखंड ह्याला सगळ्यांना रिप्लेस करण्याचं काम प्लास्टिकने केलेलं आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं एक वरदान आपल्याला त्याच्यामुळे लाभलेलं होतं. परंतु एक चांगली गोष्ट वाईट कशी ठरू शकते हे आपल्याला प्लास्टिकवरून दिसतं की त्याचं विघटन होत नाही आणि वर्षानुवर्षे ती टिकून राहते. तर मला वाटते हे प्लास्टिक तयार करण्यासाठी जे काही मटेरियल आहे ते परग्रहावरून आलेलं नाही, आपल्या पृथ्वीवरचंच आहे. म्हणजे त्याचे इन्ग्रेडियंट्स पृथ्वीवर आहेतच, परंतु ते एकत्र आणून आपण त्याच्यापासून प्लास्टिक तयार केलं आणि ते विघातक ठरलेलं आहे. तर आता शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर ह्याच्यावर परिणामकारक असा काही मार्ग शोधून काढला की त्याचं विघटन कसं होईल किंवा आता सचिन म्हटल्याप्रमाणे त्याचं सेग्रिगेशन कसं करता येईल, कारण जर व्हॅल्यू असेल तर सेग्रिगेशन होतं. म्हणजे उदाहरणार्थ धातूच्या वस्तूच्या वगैरे. तसं जर या प्लास्टिक उत्पादकांना वगैरे कर लावला किंवा सरकारनेच याच्या बाबतीत काही असे निर्णायक गोष्टी ठरवल्या की त्याच्यावर आता जे संशोधन सुरू आहे बायोडिग्रेशन करण्याचं किंवा काही ठिकाणी त्याचं विघटन रासायनिक रीतीने घडवून आणण्याचं, तर ह्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारने जर हा प्रकल्प हाती घेतला तर मला वाटते हा प्रश्न सहज सुटू शकतो. फक्त इच्छाशक्ती महत्वाची आहे आणि लोकांची डिमांड महत्वाची आहे. लोकांना काय हवं असतं की आपल्या इकडे का दवाखाने का नाहीत किंवा हॉस्पिटल्स का नाही, तर लोकांना ते डिमांड नाही. लोकांची डिमांड काय असते की आम्हाला तीर्थक्षेत्र द्या, आम्हाला मंदिरं द्या. तर ही जी डिमांड आहे ही जेव्हा बदलेल तेव्हा रस्त्यावरचे खड्डे नाहीसे होतील, तेव्हा सगळी सुखसुविधा निर्माण होतील. तर लोकांनी ही डिमांड करायला पाहिजे की ह्या प्लास्टिकचं पुनर्वापर करणं किंवा रिसायकलिंग करणं किंवा विघटन करणं हे सरकारने
डोक्यात घ्यायला पाहिजे. त्याच्यावर योग्य प्रकारे उपाययोजना केली तर ते फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकेल. जसं आपण दारूबंदीचं म्हणतो, लोकांचं मन वळवा, दारूबंदी करण्यासाठी त्यांना प्यायला बंद करा, परंतु दारू निर्मितीच होत राहिली तर ते बंद करणं कठीण होतं. तर तशा प्रकारे लोकांची मानसिकता बदलणं हे फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत व्यक्तिगत लेवलला आता सचिनने सुचवल्याप्रमाणे आपण एकेका माणसापुरताना करू शकतो, परंतु ते सर्वव्यापी होईल असं नाही. म्हणजे त्याला मर्यादा आहेत. आणि सगळीच माणसं सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करतील. आता म्युन्सिपाल्टीचे डबे जे ठेवले जातात त्याची व्यवस्था नीट होत नाही, ते गोळा करणाऱ्यांची व्यवस्था नीट होत नाही. आता सॅनिटरी नॅपकिनचं सांगितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं विघटन होत नाही. मग ते कप वापरायचे असतील तर त्याच्यामुळे काही आजार होतात का, तो प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया जसं विज्ञान पुढे चाललं आणि आपण पुढे चाललो तशा निर्माण होत राहणार. या समस्या काही टाळता येणार नाही आपल्याला, परंतु त्याच्यातून मार्ग काढणं हे महत्वाचं काम आहे. आणि सचिन सारखे जे तरुण मंडळी ह्याच्यात संशोधन करतायत किंवा अभ्यास करतायत त्यांना याच्यातूनच पुढे आपल्या समाजाला दिशा देण्याचं काम करायचं आहे. सचिनने खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं इथे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्याचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण भेटू याच्या पुढच्या विषयावर. थँक्यू सचिन. थँक्यू सर. धन्यवाद सर. आजचं सेशन संपल्याचं आम्ही जाहीर करतो.